खरं खरं सांगा, कोण कोणी अभ्यास नाही केला? नाहीतर एकेकाचे हातच मोडीन. अहो सर, तुम्ही आमचे हातच कशाला बरं मोडता? आमचे पाय सुद्धा मोडा ना, नाहीतर आमचे डोळे काढून गोट्या खेळा, म्हणजे कसं तुम्हाला आनंद मिळेल. जास्त माझला का रे तू? तुला उलट टांगून भोंगळा करू का? अहो सर, मग मला तर खूप मजा येईल. नाहीतरी बाथरूम मध्ये मी भोंगळा होऊनच आंघोळ करतो. डेंगू दादा भोंगळा, डेंगू दादा भोंगळा, त्याचा दिसतो भोपळा, त्याचा दिसतो भोपळा. गपरे बारक्या, नाही तर मी तुझा हातच मोडेन. अहो सर, तुम्ही माझे हात मोडू नका हो. हवं तर मला डेंगू दादा बरोबर भोंगळा करा, म्हणजे कसं आम्ही दोघे भोंगळे, त्यात तुमचे काळे काळे टोकळे. बरं डेंगू, तू काल का बरं आला नव्हतास? अहो सर, काल मी नदीवर गेलो होतो. कशाला रे बरं? अहो सर, झक मारायला. अरे मूर्खा, तुम्हाला शिव्या देऊ राहिला की काय? आताच वडिलांना मी तुझी कंप्लेंट करतो. अहो सर, तो तुम्हाला शिव्या नाही देत, त्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तो नदीवर जाऊन झकच मारत होता. अरे गणू, तू त्याची बाजू कशाला बरं घेतोस? त्याने माझा अपमान केलाय, मग त्याला शिक्षा तर मी देईनच, पण तू त्याची बाजू घेतोस म्हणजे ही अपेक्षा नव्हती राव तुझ्याकडून. अहो सर, तुम्हाला गैरसमज झालेला आहे. हे बघा, संस्कृत मध्ये माशाला झक असे म्हणतात, आणि नदीवर जाऊन डेंग्या मासेच मारत होता, म्हणजे मारत होता की नाही झक? असं वय, मला वाटलं शिव्या देतो की काय. गण्या भाऊ, तुम्हाला वाचवलंस, नाही तर सरांनी मला उगीच चोप दिला असता. बरं सविता, तो बेचा पाडा म्हण बरं. बे एक बे, बे दोन्ही 8, बे त्रिक 16, बे चौक 20, पुढे नाही आठवत सर. तुझ्या बापाने असा पाडा म्हटला होता का ग, मूर्ख कुठली? तुला सदा बेचा पाडा म्हणता नाहीत? आजपर्यंत तू काय बरं केलंस? या डेंग्यासारखी झक मारलीस का? नाही सर, नाही. अय कोपऱ्यातली बसलेली मुली, तू कविता म्हण बघू, नाही तर तुझे हातच मोडीन. अहो सर, तुम्हाला नुसतं हात मोडायचं काम जमतं का? दुसरं काही नाही का जमत? जमतोय ना चौगुले मॅडमचा चुमा घ्यायला. हवं तर मी तुझ्या मम्मीचा चुमा घेऊन दाखवतो. दाखवू का घेऊन, मूर्ख कुठला? म्हणे तुम्हाला काय जमतंय. थांबा हो सर, तुमच्या मुलीला येऊ दे, मग तिचा खालून वरून घाम कसा काढतोय ते बघा. माझ्या मम्मीचा चुमा घेताय काय? मम्मीना सांगून तुमचे नाही थोबाड फोडले तर मी नावाचा डेंग्या नाही डेंग्या. अय कोपऱ्यातील मुली, तू कविता म्हणतेस की येऊ तिकडे? अगं सर, तुला म्हणतात तुला. नाच रे उंदरा स्वतःच्या बिळात, नाच रे उंदरा नाच, बिस्किट चोरून नेतोस काय, कोपऱ्यात बसून खातोस काय, आता माझी पाळी हाती घेते काठी, तुला मी सोडणार नाही. नाच रे उंदरा स्वतःच्या बिळात, नाच रे उंदरा नाच. हे कोणत्या पुस्तकातील तू कविता म्हटलीस ग? मला ही कविता कोयते मॅडमनी म्हणून दाखवली होती. हिच्या आईचा गोया कोयत्या मॅडमचा, आताच तिचा जाऊन हात मोडतो. दात काढू नकोस, नाही तर तुझा हातच मोडीन. सगळ्यांना समजलं वाटतं. तर व्हिडिओला सबस्क्राईब करताय ना, काय येऊ तुमचे हात मोडायला? मोगॅम्बो खुश हुआ.